नमस्कार. आज आपण पाहूयात अल्केमिस्ट या पुस्तकाची समरी. या पुस्तकाबद्दल थोडं सांगते. अल्केमिस्ट ही सेंटियागो नावाच्या एका मुलाची स्टोरी आहे, ज्याला त्याची डेस्टिनी मिळवायची असते. तो दूरवर असलेल्या बऱ्याच ठिकाणी प्रवास करतो आणि वेगवेगळ्या लोकांना भेटतो. शेवटी त्याला हे समजते की तो ज्या खजिन्याच्या शोधात आहे तो त्याच्या आतच लपलेला आहे. जर तुमचं सुद्धा असं कोणतं स्वप्न आहे जे तुम्हाला मिळवायचं आहे, तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. तुम्ही या समरीमधून बऱ्याच गोष्टी शिकाल जे तुम्हाला तुमचं स्वप्न मिळवण्याच्या प्रवासात मदत करतील. ही समरी सगळ्या वयाची आणि सगळे प्रोफेशनच्या लोकांनी आणि स्टुडंट्स, मदर्स, हाऊसवाईफ्स जे रिटायर झालेत त्यांनी सुद्धा ऐकायला हवी अशी आहे. या समरीचा पहिला भाग. ही स्टोरी एका सेंटियागो नावाच्या मेंढपाळ मुलाची आहे. तो स्पेनच्या एंडलुसियामध्ये राहत होता. तो त्याच्या मेंढ्यांना चरण्यासाठी ठिकठिकाणी घेऊन जायचा. एकदा तो त्याच्या मेंढ्यांना चरण्यासाठी फिरवताना एका अनोळखी जागी पोहोचतो. तिथे त्याला एका शॉपकीपरच्या काळ्या केसांची सुंदर मुलगी दिसते. तिच्याशी त्याची चांगली ओळख होते. ती मुलगी त्याच्याकडून लोकर खरेदी करण्यासाठी येत असते. सेंटियागोला ती मुलगी खूप आवडते. नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा तो त्या मुलीला भेटण्याच्या आशेने त्या जागी परत जाण्याचा विचार करतो. तो स्पेनच्या हिटरलँड एरियामध्ये त्याच्या मेंढ्यांना फिरवायचा. त्या एरियामध्ये गवत आणि पाण्याची अजिबात कमी नव्हती. रात्री थंडीपासून स्वतःला वाचवण्यासाठी तो त्याच्यासोबत एक जॅकेट ठेवायचा. पण दिवसा मात्र खूप गरमी असल्याने त्याला जॅकेट सोबत घेऊन फिरायला आवडत नसे. पण आयुष्यात कोणत्याही दिवसासाठी तयार असलं पाहिजे, मग तो दिवस असो व रात्र असो किंवा आयुष्यातल्या मोठ्या मोठ्या गोष्टी असो, असं म्हणून तो स्वतःला समजवायचा आणि जॅकेट सोबत ठेवायचा. कारण तेच जॅकेट त्याचं थंडीपासून रक्षण करायचं. त्या मुलाने प्रिस्ट बनावं अशी त्यांच्या घरच्यांची इच्छा होती, पण त्याला मात्र ट्रॅव्हल करायला आवडायचं. म्हणून त्याने एक मेंढपाल बनणं स्वीकारलं, ज्यामुळे तो त्याच्या मेंढ्यांसोबत नेहमी फिरू शकेल. जेव्हा रात्री तो एक चर्चच्या तुटलेल्या खोलीमध्ये झोपलेला होता, तिथे एक मोठं झाड होतं, तेव्हा त्या मुलाला एक स्वप्न दिसलं आणि हे स्वप्न त्याला 2 वेळेस दिसलं होतं. म्हणून त्याचा अर्थ जाणून घेण्यासाठी तो एका मिस्टिक लेडीला भेटायला तारिफा नावाच्या टाउनमध्ये गेला. ती लेडी स्वप्नांचा अर्थ सांगायची. ही जिप्सी लेडी त्याला त्याच्या स्वप्नांचा अर्थ सांगताना म्हणाली की त्याने इजिप्तच्या पिरॅमिडला जावं, जिथे त्याला एक खजिना मिळेल आणि तो खजिना मिळाल्यावर त्याचा 10वा हिस्सा त्याने त्या जिप्सी लेडीला फीज म्हणून द्यावा. पण सेंटियागोने या गोष्टीवर जास्त लक्ष दिलं नाही. तो असाच त्या टाउनमध्ये फिरू लागला. तेव्हा त्याला एक म्हातारा माणूस भेटला. आधी तर सेंटियागोला त्याच्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता, पण त्या ओल्ड मॅनच्या विजडम बघून तो खूप इम्प्रेस झाला होता आणि मग त्यानंतर त्या दोघांनी एकमेकांशी बोलायला सुरुवात केली. त्या ओल्ड मॅनने तो सालेमचा राजा असल्याचं सांगितलं. त्याने सेंटियागोला त्याच्या ड्रीमपर्यंत म्हणजेच खजिनापर्यंत पोहोचण्यात त्याची मदत सुद्धा केली. तो ओल्ड मॅन बऱ्याचदा लोकांना त्याच्या डेस्टिनीपर्यंत पोहोचण्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करतो, असं त्याने सेंटियागोला सांगितलं. पण सेंटियागोने तर आपल्या डेस्टिनीपर्यंत पोहोचण्याच्या आधीच हार मानली होती. म्हणून तो ओल्ड मॅन त्याला योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याने सेंटियागोला समजावलं की आपलं आयुष्य आपल्याला नेहमी काही ना काही साईन किंवा क्लू देत असतं, जेणेकरून आपण योग्य दिशेने जावे म्हणून. त्याने सेंटियागोच्या गायडन्स लेसन्सची फी म्हणून त्याच्या शिपचा 10वा भाग मागितला. पुढच्या दिवशी सेंटियागो ठरलेल्या वेळेत त्या ओल्ड मॅनला भेटला. त्यावेळेस त्या ओल्ड मॅनने त्याला 2 स्टोन्स दिले. त्यातला एक स्टोन ब्लॅक होता आणि दुसरा व्हाईट. ते स्टोन्स देताना ओल्ड मॅन सेंटियागोला असा म्हणाला की आपलं डेस्टिनेशन शोधताना जर तो कधी कन्फ्यूज झाला तर त्या दोन्ही स्टोन्समुळे त्याला डिसिजन घ्यायला मदत होऊ शकते. त्याने त्याला असा सल्ला सुद्धा दिला की जर त्याला कधी एखादा गुड ओमेन दिसला तर तो त्याला त्याच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्यात मदत करेल. तेव्हा अचानक एक बटरफ्लाय सेंटियागोच्या तोंडावर उडतं. तो त्याच्यासाठी एक गुड ओमेन असतो आणि त्याच दिवशी तो आफ्रिकेच्या टँगियर नावाच्या जागेवर पोहोचतो. तिथे तो एखादा असाच बसला होता.
आणि त्याला म्हणाला की पिरॅमिड्स तिथून हजारो किलोमीटर दूर आहेत, म्हणून तिथे जाण्यासाठी खूप पैसे लागतील. हे ऐकल्यावर सॅन्टियागोच्या मनात त्याच्या निर्णयावर शंका येऊ लागली. त्याला विचार बदलायला लागला. म्हणून त्याने असा विचार केला की इथे राहूनच आता एवढं काम करूया आणि एवढे पैसे कमवूया की परत आपल्या नेटिव्ह प्लेसवर जाऊन तो परत मेंढ्या विकत घेऊ शकेल, जेणेकरून तो परत मेंढपाळाचं तरी काम करू शकेल. म्हणून तो ओल्ड मॅन त्याला योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याने सॅन्टियागोला समजावलं की आपलं आयुष्य आपल्याला नेहमी काही ना काही साईन किंवा क्लू देत असतं, जेणेकरून आपण योग्य दिशेने जावे म्हणून. त्याने सॅन्टियागोला त्याच्या गायडन्स लेसन्सची फीज म्हणून त्याच्या शिपचा 10वा भाग मागितला. पुढच्या दिवशी सॅन्टियागो ठरलेल्या वेळेत त्या ओल्ड मॅनला भेटला. त्यावेळेस त्या ओल्ड मॅनने त्याला 2 स्टोन्स दिले. त्यातला एक स्टोन ब्लॅक होता आणि दुसरा व्हाईट. तो स्टोन्स देताना ओल्ड मॅन सॅन्टियागोला असा म्हणाला की आपलं डेस्टिनेशन शोधताना जर तो कधी कन्फ्यूज झाला तर त्या 2 स्टोन्समुळे त्याला डिसिजन घ्यायला मदत होऊ शकते. त्याने त्याला असा सल्ला सुद्धा दिला की जर त्याला कधी एखादा गुड ओमेन दिसला तर तो त्याला त्याच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्यात मदत करेल. तेव्हा अचानक एक बटरफ्लाय सॅन्टियागोच्या तोंडावरून उडतं. तो त्याच्यासाठी एक गुड ओमेन असतो आणि त्याच दिवशी तो आफ्रिकेच्या टँगियर नावाच्या जागेवर पोहोचतो. तिथे तो एकदा असाच बसला होता तेव्हा एक व्यक्ती त्याच्या जवळ आला. त्याने स्पॅनिशमध्ये त्याला विचारलं की या नवीन ठिकाणी तो काय करत आहे. त्या मुलाला तो एक ओमेन वाटला. सॅन्टियागोने त्याला सांगितलं की त्याला पिरॅमिड्सपर्यंत जायचं आहे आणि जर त्या माणसाने तिथे पोहोचण्यासाठी त्याला गाईड केलं आणि तिथे घेऊन गेला तर तो त्याला पैसे देईल. ते ऐकून तो व्यक्ती सॅन्टियागोकडून पैसे घेतो आणि तिथल्या गर्दीने भरलेल्या मार्केटमध्ये कुठेतरी गायब होतो. हे सगळं सॅन्टियागो फक्त बघतच राहतो. त्याच्यासोबत जे झालं ते बघून तो खूप निराश होतो. तेव्हा अचानक त्याला त्या स्टोन्सची आठवण होते. ते स्टोन्स तो आपल्या पॉकेटमधून काढतो. त्यावेळेस त्याला त्या ओल्ड मॅनचे बोल आठवतात. जेव्हा कोणतीही गोष्ट तुम्ही मनापासून मिळवू इच्छिता तेव्हा हे सगळं जग तुम्हाला ती गोष्ट मिळवून देण्यात तुमचं मदत करतं. त्या 2 स्टोन्सकडे बघून सॅन्टियागोला वाटतं की ओल्ड मॅन एका स्पिरिटप्रमाणे आपल्या सोबत आहेत आणि त्याला खजिना शोधण्या पुढे जाण्यासाठी त्याला इन्स्पायर करत आहेत. म्हणून आता आपले पैसे गमावून सुद्धा सॅन्टियागोने हार मानली नाही. त्या अनोळख्या शहरात त्याच्या मेंढपाळाच्या अनुभवामुळे तो कसा तरी सर्व्हाइव्ह करू शकला. आता त्याचा सेल्फ बिलीफ आणि कॉन्फिडन्स सुद्धा जास्त मजबूत झाला होता. काही दिवसांनी त्याला तिथे एक क्रिस्टल सेलर भेटला. सॅन्टियागो त्या क्रिस्टल सेलरला म्हणाला की जर त्याने सॅन्टियागोला काही खायला दिलं तर त्याच्या बदल्यात तो त्याचं काहीतरी काम करून देऊ शकतो. हे ऐकून त्या शॉपकीपरने त्याला जेवायला दिलं आणि त्या बदल्यात त्याने सॅन्टियागोला त्याच्या शॉपमधल्या काचेच्या वस्तू साफ करण्यास सांगितलं. जेव्हा तो ग्लासवेअर स्वच्छ करायला लागला तेव्हा त्याच वेळेस शॉपमध्ये 2 कस्टमर्स आले आणि त्यांनी त्या क्रिस्टल सेलरकडून काही सामान खरेदी केलं. यामुळे आता तो शॉपवाला सुद्धा ओमेनवर बिलीव्ह करू लागला होता. म्हणून त्याने सॅन्टियागोला नेहमीसाठी त्याच्या शॉपवर कामासाठी ठेवलं. पण सॅन्टियागोला मात्र तिथे काम करायचं नव्हतं, कारण त्याला तर पिरॅमिड्सला जाण्यासाठी पैशाची गरज होती. हे सॅन्टियागोने जेव्हा शॉपकीपरला सांगितलं तेव्हा त्याच्या गोष्टी ऐकून तो हसायला लागला. त्या मुलाला क्रिस्टलसाठी एक नवीन कॅबिनेट बनवण्याची इच्छा होती, जेणेकरून तो लवकरात लवकर खूप पैसे कमवू शकेल आणि परत आपल्या गावी जाऊन मेंढपाळाचं काम सुरू करू शकेल. शॉपकीपरने त्याचं म्हणणं ऐकलं, कारण त्याला सॅन्टियागोबद्दल सहानुभूती वाटायची. तो स्वतः देखील बऱ्याच वर्षापासून मक्काला जाण्याचं स्वप्न बघत होता, पण कधीच तेथे जाऊ शकला नाही. म्हणून त्याची इच्छा होती की कमीत कमी सॅन्टियागोची तरी इच्छा पूर्ण व्हावी. म्हणून त्याने सॅन्टियागोला क्रिस्टलचा ग्लासमध्ये चहा विकण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे जास्त कस्टमर अट्रॅक्ट होऊ शकतील. त्याचं शॉप चांगलं सुरू होतं आणि त्याला जास्त मेहनत करून शॉपला आणखी वाढवायची काहीच गरज नव्हती. तरीही सॅन्टियागोची मदत करण्यासाठी तो तयार झाला. सॅन्टियागोच्या
डेस्टिनीमध्ये त्या शॉपकीपरच्या निर्णयाचं सुद्धा खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं. या निर्णयामुळे एक मोठा चेंज आला, कारण क्रिस्टल ग्लासमध्ये चहा विकण्यामुळे ते शॉप खूप फेमस झालं होतं. त्या शॉपला फार मोठं कमर्शियल यश मिळालं होतं. जेव्हा सॅन्टियागोकडे खूप पैसे जमा झाले तेव्हा त्याने परत त्याच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. पण जाण्याच्या आधी त्याला शॉपकीपरच्या ब्लेसिंग्स घ्यायच्या होत्या. शॉपकीपरने त्याला ब्लेसिंग्स दिल्या आणि सोबतच हे सुद्धा प्रेडिक्ट केलं की सॅन्टियागो परत स्पेनला जाऊ शकणार नाही. यानंतर सॅन्टियागोने त्याला सगळं सामान आवरलं आणि किंगने दिलेले 2 स्टोन्स सुद्धा आपल्या जॅकेटमध्ये ठेवले. जसा तो एंडलुसियाला जायला तयार झाला तेव्हाच त्याच्या मनात विचार आला. त्याच्यासोबत आतापर्यंत जे काही झालं होतं त्याने त्या सगळ्या गोष्टींबद्दल विचार केला. त्याने विचार केला की त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा तो आपल्या देशात परत जाऊन मेंढपाळाचं काम सुरू करू शकतो. पण पिरॅमिड्सला जाण्याची संधी त्याला परत मिळणार नाही. ओल्ड किंगने दिलेल्या त्या 2 स्टोनकडे बघून तो असा विचार करत होता. तो त्याच्या निर्णयावर परत विचार करू लागला. शेवटी त्याने त्याचा विचार बदलला आणि पिरॅमिड्सकडे जाण्यासाठी निघाला. तो एका वेअर हाऊसमध्ये पोहोचला जिथे त्याला एक इंग्लिशमॅन भेटला. तो बऱ्याच गोष्टींमध्ये सॅन्टियागो सारखाच होता. त्या इंग्लिशमॅनला त्या 2 स्टोन्स बद्दल खूप माहिती होतं जे सॅन्टियागोकडे होते. तो इंग्लिशमॅन म्हणजे सॅन्टियागोसाठी आणखी एक ओमेन प्रमाणेच होता. काही वेळाने ते दोघं इजिप्तकडे जाणाऱ्या एका कारवानं सोबत चालू लागले, ज्याचा सरदार एक लांब दाढी असलेला माणूस होता. तो कारवान एक वाळवंटातून जात होता. कारवानमध्ये आधी तर खूप गडबड सुरू होती, पण थोड्या वेळाने सगळे शांत झाले आणि चुपचाप चालू लागले. प्रवासाच्या दरम्यान सॅन्टियागोची त्याला उंट चालवणाऱ्याशी मैत्री झाली आणि दोघेही आपापल्या आयुष्याबद्दल एकमेकांना सांगू लागले. त्या दोघांनाही एक फिलॉसॉफिकल ट्रूथची जाणीव झाली. त्यांना जाणवलं की डेस्टिनीने आधीपासूनच प्रत्येक गोष्टीपासून प्लॅन करून ठेवलेली आहे, कारण आयुष्यात प्रत्येक गोष्ट कोणत्या तरी दुसऱ्या गोष्टीची जोडलेली होती. प्रवासामध्ये त्यांना बेडुईन्स सुद्धा भेटले. ते डेझर्टचे मिस्टिरियस प्रोजेक्टर ट्राईब होते. ते त्यांना डेझर्टच्या चोराबद्दल आणि भविष्यात येणाऱ्या संकटाबद्दल अलर्ट करून परत गायब व्हायचे. एकदा तर त्यांनी ट्रायबल्समध्ये होणाऱ्या वॉरबद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन दिली. हे ऐकून सगळी लोक घाबरली होती. पण काहीही झालं तरी आता परत मागे फिरणं शक्य नव्हतं, म्हणून पुढे जात राहणे हा एकच पॉसिबल रस्ता त्यांच्यासमोर होता. जसतसे ते सर्व पुढे जात होते, इंग्लिशमॅनला डेझर्टमध्ये अजून जास्त इंटरेस्ट निर्माण होत होता. तर तेच दुसरीकडे सॅन्टियागोचा त्या इंग्लिशमॅनच्या बुक्समध्ये इंटरेस्ट वाढत होता. हा एका प्रकारचा छोटासा रोल रिव्हर्सल होता. त्या इंग्लिशमॅनला कोणत्याही मेडलला गोल्डमध्ये बदलण्याच्या कलेमध्ये म्हणजेच अल्केमीमध्ये इंटरेस्ट होता. सॅन्टियागो जेवढे बुक्स वाचत गेला तेवढाच तो कन्फ्यूज झाला, कारण त्या बुक्सची लँग्वेज आणि त्यांच्यात असलेले सिम्बॉल्स त्याला अजिबात समजत नव्हते. त्याला ते सगळे सोप्या पद्धतीने शिकायचं होतं. पण हे बघून इंग्लिशमॅन म्हणाला, हायर नॉलेज त्यालाच मिळतं जो खूप वेळ देऊन खूप मेहनत घेऊन ही पुस्तकं वाचतो. आता त्यांचा कारवान वेगाने पुढे जात होता आणि ती लोक ट्रायबल वॉरपासून वाचण्यासाठी न थांबता दिवस रात्र चालत होते आणि शेवटी त्यांचा कारवान ट्रायबल वॉरपासून वाचत वाचत कसाबसा ओएसिस पर्यंत पोहोचलाच. त्यानंतर तो अल्केमिस्टच्या ओमेननी दिलेल्या सल्ल्यानुसार एका माणसाची खूप आतुरतेने वाट बघू लागला. तो त्याला काही सिक्रेट सांगणार होता. आपली हत्यारं उतरवल्यानंतरच कारवानच्या लोकांना ओएसिसमध्ये थांबण्यासाठी एक जागा मिळाली. त्यानंतर मग पुढच्या दिवशी तो इंग्लिशमॅनच्या मुलासोबत अल्केमिस्टच्या शोधात निघाला. ते एका विहिरीजवळ पोहोचले. तिथे काळ्या कपड्यांमध्ये काही बायका उभ्या होत्या. सॅन्टियागोला कोणीतरी सांगितलं होते की त्या ठिकाणी लग्न झालेल्या बायकांशी बोलण्याची सक्त मनाई आहे, म्हणून ते दोघे तिथेच वाट बघत उभे होते. काही वेळाने त्यांना एक अविवाहित मुलगी विहिरीजवळ येताना दिसली.
ती एवढी सुंदर होती की सँटियागो तिला बघतच राहिला. त्यावेळेस पहिल्यांदा त्याला प्रेमाची भाषा समजली, जी सगळ्या जगात एकसारखीच बोलली जाते. त्याला अशी जाणीव होत होती जणू काही ते दोघे एकमेकांसाठीच बनलेले आहेत. सँटियागोने तिला तिचं नाव विचारल्यावर तिने तिचं नाव फातिमा असं सांगितलं. आता प्रत्येक दिवशी तो त्या विहिरीजवळ 15 मिनिटं तरी तिला भेटायला जायचा. ती आता त्याचं आयुष्यच बनली होती. त्यानंतर लवकरच अशी बातमी मिळाली की ट्रायबल वॉर सुद्धा आता खूप वेळ चालू राहणार आहे आणि जोपर्यंत ते संपणार नाही त्यांना तिथून निघता येणार नाही. आता त्यांच्याजवळ ओएसिसमध्ये राहण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नव्हता आणि कदाचित त्यांना बरीच वर्ष अजून तिथेच घालवावी लागणार होती. ती मुलगी सुद्धा सँटियागोवर तेवढीच प्रेम करायची. दोघेही आता मनाने एकमेकांच्या खूप जवळ आले होते. सँटियागोने तिला त्याच्या आयुष्याबद्दल सगळं काही सांगितलं, अगदी खजिन्याबद्दल देखील. त्याची पूर्ण स्टोरी ऐकून फातिमाने त्याला खजिन्याच्या शोधात न सोडण्याचा सल्ला दिला. आता त्याच्या समोर 2 रस्ते होते. एक तर त्याचं ओएसिसमध्ये थांबून आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधणं किंवा मग डेझर्टचा रस्ता पकडणं. पण तो परत एकदा त्या खजिन्याच्या शोधात निघाला. पण तोपर्यंत खूप अंधार झाला होता. त्याच वेळेस त्याला आणखी एक ओमेन दिसला. 2 ससाना पक्षी त्याच्यावरून उडत होते. तेव्हाच एका पक्षाने दुसऱ्या पक्षांवर अटॅक केला. त्यावेळेस तो अशा प्रकारे वागत होता जणू काही तो काही संदेश देत असावा. त्या ओमेनच्या वागण्याने इंटरप्रिटेशन त्या ओमेनच्या वागण्याचा अर्थ असा होता की ओएसिसवर अटॅक होणार आहे. त्याने ही गोष्ट आपला उंट चालवणाऱ्याला सांगितली. त्याने सँटियागोला ही गोष्ट ओएसिसच्या चीफला सांगायला लावली. त्याच्या म्हणण्यानुसार सँटियागोने ती गोष्ट जाऊन चीफला सांगितली. चीफने आपल्या साथीदारांना याबद्दल कन्सल्ट केलं आणि या बातमीमध्ये किती खरेपणा आहे हे तपासून बघण्याचा विचार केला. सँटियागोला हे सांगण्यात आलं की पुढच्या दिवशी सगळे लोक वॉरसाठी रेडी राहतील आणि जर त्याने सांगितल्याप्रमाणे अटॅक झाला तर त्याला बक्षीस देण्यात येईल. जर त्याची गोष्ट खोटी ठरली तर सँटियागोला आपला जीव गमवावा लागणार होता. सँटियागोने या निर्णयाला स्वतःची डेस्टिनी समजून स्वीकारलं. यानंतर परत येताना सँटियागोला एक हॉर्समॅन भेटला जो खूप आश्चर्यचकित दिसत होता. त्याने सँटियागोला ओमेनचं सिक्रेट विचारलं. तेव्हा सँटियागोने शूरपणे त्याला सगळं काही सांगितलं आणि तो सुद्धा म्हणाला की त्याला त्याचं प्रेडिक्शन माहिती नव्हतं. त्याच्या उत्तराने तो घोडेस्वार संतुष्ट वाटत होता. त्याने त्याला त्याच्या मार्गावर पुढे जाऊ दिलं आणि सगळ्यांना सांगितलं की या मुलाची हिंमत म्हणजेच ती चावी ज्याने या जगाची भाषा समजू शकते. त्या घोडेस्वाराचे हे शब्द ऐकून सँटियागोला ओल्ड किंगची आठवण झाली. त्या घोडेस्वाराच्या त्या छोट्या जेस्चरने त्याला समजावलं की तोच अल्केमिस्ट आहे. जर अटॅकमध्ये त्याचा जीव वाचला तर सँटियागो परत येऊन त्याला भेटण्याचा निर्णय घेतो. यानंतर पुढच्या दिवशी त्याच्यावर खरंच अटॅक होतो. 500 घोडेस्वार ओएसिसला घेरतात. पण ओएसिसमध्ये राहणारे सुद्धा त्या हल्ल्याचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार होते. यामुळे फक्त अर्ध्या तासातच त्यांच्या लीडरला सोडून सगळे अटॅकर्स मारले गेले. त्या अटॅकर्स लीडरला चौकशीसाठी चीफकडे आणण्यात आलं आणि सन्मानाने त्याला फाशी देण्यात आली. या अटॅकनंतर सँटियागोला बक्षीस म्हणून 50 गोल्ड कॉइन्स मिळाले. यासोबत त्याला ट्राईबचा काउन्सिलर सुद्धा बनवण्यात आलं. आता लढाई संपली होती म्हणून सँटियागो त्याने ठरवल्याप्रमाणे लगेच अल्केमिस्टला भेटायला निघाला. त्याने सँटियागोला आपल्या टेन्ट्समध्ये डिनरसाठी इन्व्हाइट केलं. त्याने सँटियागोला खजिन्याच्या शोधात पिरॅमिडला निघण्यासाठी सांगितलं. पण त्यावर जेव्हा मला खजिन्याच्या रूपात फातिमा मिळाली आहे असे सँटियागो म्हणाला तेव्हा अल्केमिस्टने त्याला तसा विचार करण्यापासून थांबवलं. तो सँटियागोला म्हणाला की त्याला फातिमा पिरॅमिडमधून मिळालेली नाही म्हणून ती तो खजिना असू शकत नाही. त्याने सँटियागोला पुन्हा असा सल्ला दिला की त्याने त्याचा उंट विकून एक घोडा घ्यावा कारण त्याला त्याच्यावर जास्त अवलंबून राहता येईल. पुढची रात्र ते दोघं एकसाथ पुढच्या प्रवासाला निघाले. त्या अल्केमिस्टने सँटियागोला डेझर्टमध्ये त्याला लीड करण्यास सांगितलं. सुरुवातीला सँटियागो थोडा कन्फ्यूज झाला होता
पण मग तो शिकला की जिथे रस्ते मिळेल तिथे पुढे जात राहायला हवं. तर अशा प्रकारे त्याच्या घोड्याने त्याला एका अशा स्पॉटवर पोहोचवलं जिथे त्यांना सापाच्या रूपात एक जीव दिसला. आणि हाच तो ओमेन होता जो अल्केमिस्टला बघायचा होता. तो सॅन्टियागोला खजिनापर्यंत पोहोचवण्यासाठी कमिटेड होता आणि सॅन्टियागो मात्र ओएसिस मध्येच राहून फातिमा सोबत आयुष्य घालवायच्या विचारात होता. यावर अल्केमिस्टने सॅन्टियागोला समजावलं की त्याने जर असं केलं तर काही वेळेपर्यंत त्याचं आयुष्य चांगलं वाटेल, पण जर त्याने आता खजिना शोधला नाही तर त्याचं नंतर आयुष्यभर त्याला याचा पश्चाताप होईल. तो कधीच आनंदी राहू शकणार नाही, कारण त्याने खजिना शोधावा हेच त्याचं डेस्टिनीमध्ये लिहिलेलं आहे. यानंतर रात्र झाल्यावर ते दोघेही ओएसिस मध्ये परत आले. सॅन्टियागोने परत एकदा निश्चय केला की आता तो त्याची डेस्टिनीच फॉलो करेल आणि हीच गोष्ट त्याने अल्केमिस्टला सुद्धा सांगितली. आणि पुढच्या दिवशी ते दोघेही सूर्य उगवण्याच्या आधी आपल्या पुढच्या प्रवासाला निघाले. ते दोघे डेझर्टमध्ये फिरत होते. फातिमापासून दूर सॅन्टियागोचं मन आता खूप उदास झालं होतं. अल्केमिस्ट त्याला म्हणाला की त्याने जुन्या गोष्टी विसरून पुढे जायला हवं. जर फातिमाचं प्रेम त्याच्या नशिबात असेल तर ते त्याला नक्कीच मिळेल. अशा प्रकारे ते दोघं त्या डेझर्टमध्ये खूप पुढे जात राहिले. या प्रवासात सॅन्टियागो डेझर्टकडून खूप काही शिकत होता. ते वॉर झोनचे रस्ते अवॉइड करत होते. कधी कधी तर त्यांना रस्त्याच्या वासानेच समजत होतं की कुठेतरी जवळच वॉर सुरू आहे. आणि अशा प्रकारे खूप काळजीपूर्वक चालत ते त्यांच्या जर्नीच्या आता खूप जवळ पोहोचले होते. जिथे एक फार मोठं डेझर्ट पसरलं होतं त्या डेझर्टवर फार मोठी लढाई सुरू होती. पूर्ण प्रवासात सॅन्टियागोच्या समोर गुंतागुंतीचे क्षण आले. तो कधी खूप खुश व्हायचा तर कधी त्याला फार उदास वाटायचं. तो अल्केमिस्टला ही गोष्ट सांगायचा. अल्केमिस्ट खूप लक्षपूर्वक त्याचं बोलणं ऐकून त्याची चांगली काउन्सिलिंग करायचा, ज्यामुळे सॅन्टियागो सुद्धा त्याच्या मनाशी मोकळेपणाने बोलायचा. त्याला स्वतःबद्दल काही आयुष्याबद्दल जे काही डिस्कवर व्हायचं त्यातून तो चांगला फील करायचा. तो जसा जसा पुढे जात होता तो त्याच्या डेस्टिनीच्या जवळ जात होता, म्हणून त्या प्रवासाचा प्रत्येक क्षण त्याच्यासाठी फार महत्वाचा होता. आतापर्यंत भूतकाळात त्याला आलेल्या अनुभवावरून तो काही शिकला होता आणि आज जे काही होता जिथे कुठे होता ते त्या लर्निंगमुळेच होता. हे सगळं आयुष्याच्या मोठ्या प्लॅनिंगचा भाग होता. ही प्लॅनिंग त्यांना न दिसणाऱ्या हातांनी केली होती. जो सगळ्यांच्या आयुष्यात प्लॅनिंग करतो हार्ट जे शिकलं की सफरिंग आणि फेल्युअर्सची भीती ही ॲक्च्युअल सफरिंग आणि फेल्युअरपेक्षा मोठी असते. हे जाणून घेतल्यावर आता सॅन्टियागोचं मन शांत झालं होतं. हे सगळं त्याने अल्केमिस्टशी शेअर केलं. यावर तो सॅन्टियागोला म्हणाला की आता तो आपल्या डेस्टिनीसाठी पूर्णपणे तयार आहे, पण आता त्या मुलाला एक शेवटचा लेसन शिकायचा होता. आणि हा लेसन म्हणजे तो आतापर्यंत जो काही शिकला होता त्याची परीक्षा देण्यासाठी आता तयार राहावं लागणार होतं. जे काही आपण शिकलो आहोत ते या शेवटच्या लेसनमुळे आयुष्यभरासाठी आपल्या मनात तसंच राहणार. यानंतर मग लवकरच त्या परीक्षेचा दिवस सुद्धा आला. त्यांना एका ट्राईबने घेरलं होतं. ती लोक त्यांना त्यांच्या चीफकडे घेऊन गेले आणि त्यांची चौकशी केली. जीव वाचवण्यासाठी अल्केमिस्टने सॅन्टियागोचं सगळं सोनं त्या लोकांना देऊन टाकलं आणि असं सुद्धा म्हणाला की त्या मुलामध्ये अशी पॉवर आहे त्याने जो त्यांना हवा बनवून दाखवेल आणि जर असं झालं नाही तर त्यांना 3 दिवसात मारू शकतात. असा सॅन्टियागोला जरा अतिच वाटत होतं. तो खूप घाबरला होता. आता पुढे काय होईल. पहिला दिवस संपल्यावर सॅन्टियागोने अल्केमिस्टला सांगितलं की त्याला हवा बनता येत नाही. यावर अल्केमिस्ट त्याला असं म्हणाला की तो त्याचा प्रॉब्लेम आहे, कारण त्याला तर ही जादू येते. यानंतर दुसऱ्या दिवशी तो मुलगा दिवसभर एका माउंटेनवर बसला होता आणि डेझर्टशी बोलत होता. तेव्हा तिसऱ्या दिवशी जादू दाखवण्याची वेळ आली. तेव्हा त्याने डेझर्टला त्याची मदत करण्याची विनंती केली. यावर डेझर्टने त्याला काही प्रश्न विचारले.
त्याची उत्तरं सॅन्टियागोने खूप हिमतीने दिली. डेझर्ट त्याला आपली वाळू देण्यासाठी तयार झाला आणि त्यानंतर तो म्हणाला की त्याने पुढची मदत आता हवेकडून मागावी. जेव्हा सॅन्टियागोने हवेची मदत मागितली तेव्हा हवेने सुद्धा त्याला काही प्रश्न विचारले आणि त्यांची उत्तरं सुद्धा तेवढ्याच हिमतीने दिले. त्याने हवेला वेगाने वाहण्यासाठी कन्व्हिन्स केलं, जेणेकरून तो आकाशाकडून मदत घेऊ शकेल. हवेने त्याचं ऐकलं आणि ती वेगाने चालू लागली. त्यानंतर त्या मुलाने सूर्याला त्याचं तेज वाढवण्याची विनंती केली. सूर्याने त्याला त्या हातांशी बोलायला सांगितलं ज्यांनी ते सगळं लिहिलं होतं. तेव्हा त्या मुलाने प्रार्थना केली. त्यांची ही प्रार्थना सायलेंट होती, पण त्यांचं मन देवाशी जोडलं गेलं होतं. त्यावेळेस त्याला सोल अँड गॉडची पॉवर रिअलाइज झाली. आणि हे सुद्धा रिअलाइज झालं की त्यांच्या आत सुद्धा सोल अँड गॉड प्रेझेंट आहे. आता ते सिक्रेट समजलं होतं. त्याला समजलं की एकटं कोणालाच त्यांना काही करायचं आहे हे माहिती नसतं. त्यांचा सगळा प्लॅन त्या सुप्रीम पॉवरच्या हातांनी लिहिलेला असतो. त्याने सगळ्यांसाठी एकच प्लॅन लिहिलेला असतो. काही लोकांना ते समजतं, पण ते ज्यांना समजत नाही ते अडकून जातात. सॅन्टियागोला जेव्हा हे सिक्रेट माहीत झालं तेव्हा त्याच्यामध्ये आणि त्याच्या डेस्टिनी लिहिणाऱ्या हातांमध्ये काहीच फरक नाही याची जाणीव झाली. आता ते एक झाले होते आणि जसं त्याला सिक्रेट रिव्हील झालं तेव्हा त्याने देवाच्या मदतीने स्वतःला हवेमध्ये रूपांतरित केलं. ते बघून सगळे आश्चर्यचकित झाले आणि अशा प्रकारे सॅन्टियागो ती अट जिंकला होता. त्याला अल्केमिस्टला सोडण्यात आलं आणि ट्राईबकडून त्यांच्याकडून जाळण्यासाठी काही गार्ड सुद्धा देण्यात आले. त्या गार्ड्सला ते पाहिजे तेवढ्या अंतरावर दूर ठेवू शकत होते. चालता चालता एका मॉन्टेसरी मध्ये पोहोचले. तिथे त्यांनी गाईड्सला गुड बाय केलं आणि तेथून ते पुढे निघाले. अल्केमिस्टने त्याला एक रस्ता दाखवला जो सोन्यात बदलू शकत होता. त्यानंतर दोघेही तिथून वेगळे झाले. अल्केमिस्ट ओएसिसच्या दिशेने परत निघाला आणि सॅन्टियागो खजिन्याच्या शोधात पुढे राहिला. तिथून तो स्वतःच्या आतल्या आवाजाचा ऐकत होता आणि पुढे जात होता आणि फायनली तो पिरामिड्स पर्यंत पोहोचला. आपलं डेस्टिनेशन बघून तो रडायला लागला आणि जिथे त्याचे अश्रू पडले तिथे त्याला एक बिटल दिसलं. ते त्या एरियाच्या गॉडचं सिम्बॉल होतं आणि त्याला हा आणखी एक ओमेन वाटला. म्हणून त्याने तिथे खोदायला सुरुवात केली. तो खूप खोल खोदत गेला, पण तरीही तिथून काहीच निघालं नाही. त्याच दरम्यान त्याच्याजवळ काही ट्राइब्समॅन आले जे वॉरमधून आपला जीव वाचवत परत येत होते. त्यांनी सॅन्टियागोचं ते सगळं सोनं हिसकावून घेतलं जे अल्केमिस्टने पार्टिंग गिफ्ट म्हणून त्याला दिलं होतं. सोनं घेऊन त्या ट्राइब्समॅनने सॅन्टियागोला खूप मारलं. त्याला सँडमध्ये अजून आतपर्यंत खोदायला सांगितलं. सॅन्टियागोने त्यांना त्यांच्या स्वप्नाबद्दल सांगितलं की त्याने या जागेवर खजिना दडलेला बघितला होता, पण ते निराश झाले. त्या लोकांना वाटलं की इथे त्यांना काहीच मिळणार नाही, कारण स्वप्न कधीच खरी होत नाही. जाताना ट्राइब्समॅनचा चीफ त्याला म्हणाला की त्याने सुद्धा एक स्वप्न बघितलं होतं. त्या स्वप्नात त्याने बघितलं की स्पेनच्या एका चर्चमध्ये खजिना लपला आहे, जिथे एक तुटलेल्या रूममध्ये साईकामोरचं झाड उगवलं आहे. एवढंच बोलून तो चीफ त्याने साथीदार निघून गेले. ते ऐकून एक मुलगा आनंदाने उड्या मारायला लागला. अगदी तीच जागा होती जिथे त्याला इजिप्तच्या खजिन्याचं स्वप्न पडलं होतं. याचा अर्थ खरंच खजिना होता, पण त्याला मिळवण्याचा रस्ता एवढा लांब होता. त्याने पहिले डिझर्टमधून पिरॅमिड्स पर्यंत पोचायचं होतं. नंतर कोणा दुसऱ्या माणसाकडून त्याबद्दल जाणून घ्यायचं होतं. नंतर त्याने त्याची डेस्टिनी फॉलो केली नसती तर कदाचित त्याला कधीच त्या खजिन्याबद्दल माहिती पडलं नसतं. तो ज्या देशात लपलेलाच होता. एपिलोग. सेंटियागो चर्चमध्ये आला, खजिना खोदून काढलं. मग तो जिप्सीकडे लेडीकडे गेला जिला त्याने त्या खजिन्याचा 10वा हिस्सा देण्याचं प्रॉमिस केलं होतं. त्यानंतर त्या हवेमध्ये एक सुवास जाणवला. तो त्याला खूप चांगल्या प्रकारे लक्षात होता. हा सुवास आता
त्याच्या ओठांवर एक आठवण बनला होता. हा सुवास फातिमाचा होता. त्याने आपल्या प्रेमाला खूप मोठ्याने आवाज दिला, मी येत आहे फातिमा. अशा प्रकारे सॅन्टियागोची गोष्ट ज्ञान, प्रेरणा आणि संस्मरणीय लोकांनी भरलेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही समरी? मला नक्कीच कळवा.